काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शहरातील गरीब नवाज कॉलनी भागात एका 6 वर्षीय मुलाचे कुत्र्यानं अक्षरशः लचके तोडल्यानं येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नाशिक येथे हलविण्यात आले। अबूजर शेख असं या 6 वर्षीय मुलाचं नाव असून दोन्ही पायाच्या मांडीचे मांस या कुत्र्यानं काढल्यानं मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मात्र याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दर 8 दिवसाला अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं विशेष करून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय। येथील उपजिल्हा रुग्णालयात धनुर्वात बायो अँटीबायोटिक आणि रॅबिज इंजेक्शन दिल्यानंतर जखम खूप खोलवर असल्यानं सर्जरी करण्याची गरज असल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सदर मुलाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आलं आहे। 7 रोजी आपल्या उपजिल्हा रुग्णालय येवला येथे अबू बकर वय वर्ष 6 कुत्र्या चावल्याचा पेशंट हा आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट झाला आहे आणि त्याचं भयानक असं मांस पायाचं तोडलं गेलेलं आहे। तर त्याला आपण आता सध्या जे प्राथमिक उपचार आहे धनुर्वात इंजेक्शन आणि अँटी रॅबिज व्हाईल ते इंजेक्शन दिले, अँटी रॅबिज सेरम पण आपण त्यांना दिलेले आहे। पण जखम ही जास्त खोल असल्याकारणाने सदर पेशंट हा आपण जिल्हा रुग्णालय नाशिक येथे त्याला आपण पाठवलेला आहे।